नमस्कार, मी प्रमिला PhD कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मटकीपासून अशा प्रकारे बनवलेली भाजी म्हणजे कमी मसाला आणि कमी तेल वापरून. चवीला तर उत्तम लागतेच, पण करण्यास पण अगदी सोपी आहे. तर त्यासाठी मी इथं पाऊण वाटी मटकी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून त्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी घ्यायचं आणि ती कुकरमध्ये 15 ते 20 मिनिट शिजवण्यासाठी ठेवायची. इथं मी बघा 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. तर आता कुकर थंड झालाय, आपण पाहूया. अशा प्रकारे मटकी शिजलेली आहे. तर याला आता आपल्याला फोडणी द्यायची. तर फोडणीसाठी 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. त्यामध्ये मोहरी, जिरे, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकायची. ती परतल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा टोमॅटो मी टाकलेला आहे. अर्धा चमचा मीठ टाकून टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून शिजवून घ्यायचे. तो शिजला की त्यामध्ये घरगुती मसाला आणि हळद टाकायची आणि आता यामध्ये शिजलेली मटकी ॲड करायची. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचे. आता यामध्ये तुम्हाला जर आणखी थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर ते करू शकता. मटकी चांगली शिजल्यामुळे या रस्स्याला घट्टपणा येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकण्याची गरज पडत नाही. तर बघा 10 मिनिटांमध्येच खूप छान भाजी बनवून होते. या पद्धतीमध्ये मी तेल आणि तिखट दोन्ही कमी प्रमाणात वापरलेलं आहे. तर त्यामुळं सर्वजण, लहान मुलं, वृद्ध, आजारी लोक यांच्या आहारामध्ये आपण याचा समावेश करू शकतो. तर नक्की बनवून पहा. आपण पुन्हा भेटू आणखी एका हेल्दी डिश सोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.